मराठवाड्यामधील पूर परिस्थितीमुळे 25 आणि 26 सप्टेंबरच्या वैद्यकीय शिक्षण आणि सर्व तांत्रिक परीक्षा पुढे ढकलल्या, तर 28 सप्टेंबरची राज्यसेवा पूर्व परीक्षाही पुढे ढकलल्याची माहिती. गोदावरी नदीच्या बॅकवॉटरनं नांदेडमध्ये ओढ्या नाल्यांना पूर, ओढ्याच्या पाण्यातून रुग्णाचा जीव घेणा प्रवास, पुलाची उंची वाढवण्याची गावकऱ्यांची मागणी. राज्यामध्ये 29 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, मराठवाड्यामधील काही भागात 27 सप्टेंबर रोजी पावसाची तीव्रता अधिक असणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईमध्ये स्वच्छता अभियान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून स्वच्छता अभियानाचं आयोजन. मुंबईमध्ये हायकोर्टाच्या नियमांचं खुलेआम उल्लंघन, अंधेरीमधल्या लोखंडवाला परिसरामध्ये अनधिकृत कबूतरखाना सुरूच. पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्रामधील महसूल विभागाचं कौतुक, बावनकुळेंनी सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महास्वराजस्व अभियानाची मोदींकडून दखल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा खासगी कार्यक्रमासाठी आज मुंबई दौऱ्यावर, परळमधल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. यूपीआय व्यवहारांची स्वीकारार्हता कतारमध्येही सुरू, यूपीआय सेवेनं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत कतारमध्ये प्रवेश केल्याची सूत्रांची माहिती. बांगलादेशला हरवत भारतीय संघ, आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा बांगलादेशवर 41 धावांनी विजय, अभिषेक शर्माची 75 धावांची खेळी, तर कुलदीप यादवच्या सर्वाधिक 3 विकेट्स.